शहादा येथे महाराजस्व अभियान उत्साहात 1245 लाभार्थ्यांना मिळाला थेट लाभ। शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले। शासनाच्या महत्वाकांक्षी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा +1 अंतर्गत शहादा येथील टाउन हॉलमध्ये भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात तब्बल 1245 लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व योजनांच्या लाभांचे जागेवरच वितरण करण्यात आले। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून प्रशासकीय कामाचा आढावा घेतला व अधिकाऱ्यांना कामे गतिमान करण्याच्या सूचना दिल्या। शिबिरात महसूल, पंचायत समिती, नगरपरिषद आणि आरोग्य विभागाचे स्टॉल्स लावण्यात आले होते। यात सिकलसेल तपासणी, आधार अपडेट, महिला बाल कल्याण विभागामार्फत महिलांना थेट लाभ देण्यात आला। प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आणि घरकुल योजनांची माहिती देण्यात आली। महावितरण विभाग मार्फत विविध योजनांची माहिती दिली। महसूल विभागामार्फत पाणंद रस्ते, मोफत वाळू उपलब्धता आणि जमीन नियमितीकरण प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। उपविभागीय अधिकारी नामदेव पाटील, तहसीलदार संभाजी पाटील, सीडीपीओ सागर चौधरी, डॉक्टर राजेंद्र वळवी, नगराध्यक्ष अभिजित पाटील, महावितरण उपअभियंता ज्ञानेश बागुल, कृषी अधिकारी काशीराम वसावे, गटविकास अधिकारी विकास राठोड, नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, सागर मराठे, विनोद जैन, राकेश पाटील, ईश्वर पाटील, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, नोडल अधिकारी शिरीषचंद्र परदेशी, मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासकीय यंत्रणेच्या चोख नियोजनामुळे नागरिकांनी एकाच छताखाली अनेक सेवा मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले। लक्ष्मण कोळी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली। SMTV मराठी न्यूजसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा। नमस्ते। आज शासनातर्फे जे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरचं आयोजन शहादामध्ये केलंय, त्याच्यामध्ये येऊन भरपूर गोष्टी मला पण समजली, लोकांची प्रॉब्लेम्स बद्दल त्याच्यासोबत संवाद साधता आला। एक इन्स्ट्रक्शन जे इथे मी दिली आहे की ज्यांना त्यांची काही कंप्लेंट आहे आणि जे लोक आता लिहू शकत नाही किंवा कागदावर त्यांना थोडी प्रॉब्लेम येते कंप्लेंट करण्यासाठी, त्यांच्यासाठी 2 स्क्राईब 2 लोक बसवले इथे, ज्यांना ती कंप्लेंट लिहिता पण येईल त्यांच्यासाठी। आणि तहसीलदारला इन्स्ट्रक्शन दिलंय की एक फाईल आपल्याला आज तयार करायची आहे, लोकांची जितकी कंप्लेंट आहे, डिपार्टमेंट निहाय काय कंप्लेंट आहे त्याचं वर्गीकरण पण आपल्याला करायचं आणि त्याचं ट्रॅक करून मी पर्सनली एन्श्योर करेल की ती कंप्लेंट्स त्यामध्ये जे आपल्याला निराकरण करायचं ते होतील। पण भरपूर सेवा आज कॅम्प मोड मध्ये इथे ऑलरेडी उपलब्ध आहे। जसे एक सिकल सेलचे ताई होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना निराधार योजनेचा लाभ मिळत नाहीये किंवा तपासणी होत नाहीये, तर ती सगळी फॅसिलिटी ऑलरेडी आज इथे उपलब्ध झाली आहे, त्याचा लाभ घेता येईल। आणि त्याचे पुढे जर जी सर्व्हिसेस इथे उपलब्ध नाहीये किंवा लोकांची काही कंप्लेंट आहे ती आम्हाला आज देता येईल। आणि एक डेफिनेटली मी लोकांना आवाहन करेल की महिन्याचे पहिले सोमवारी जिल्हास्तरीय लेवलवर लोकशाही दिवसाचं आयोजन होते, तर कोणाला पण पर्सनल जर काही तक्रार आहे तर कृपया करून आपण जिल्हास्तरीय लोकशाही दिवसात या। त्याची प्रत्येक कंप्लेंटची ट्रॅकिंग आम्ही प्रत्येक महिन्यात करतो। सगळ्यांना आपण मोस्ट वेलकम की आपण जिल्हास्तरीय लोकशाही दिवसात या। त्यापूर्वी तालुकास्तरीय लोकशाही दिवस पण प्रत्येक महिन्यात ऑर्गनाईज केला जातो, त्यासाठी पण SDM आणि तहसीलदारला इन्स्ट्रक्शन देण्यात आली आहे। माझा ऑफिसचा नंबर मी सगळ्यांना दिलाय, ते आपण स्क्रीनवर फ्लॅश करू शकतात। आणि कोणाला कधी पण प्रॉब्लेम राहिली की कृपया करून मला मेसेज करा, आम्हाला तिथून पण आपली तक्रार एक स्प्रेडशीट आम्ही ठेवतो आणि तिथून पण तुमची तक्रारीची नोंद आम्ही घेतो आणि फॉलोअप करतो। धन्यवाद। ग्रामीण भागात हाच कार्यक्रम सुरू आहेत मोठमोठ्या ग्रामपंचायतमध्ये, तर आतापर्यंत किती तक्रारी आल्या आणि किती त्या तक्रारीचं निराकरण झालं आणि किती लोकांना योजनेचा लाभ मिळाला? प्रत्येक योजनेचे नंबर्स वेगळे असतात, ते प्रत्येक योजनेचा नंबर मी आता नाही सांगू शकणार आणि जिल्ह्याचा नंबर पण मला बघायला लागेल। पण प्रत्येक समाधान शिबिरमध्ये भरपूर लोक येत आहेत, भरपूर सर्व्हिसेस जे आपण आता प्लॅन करत आहोत की प्रत्येक स्कीमसाठी काय आपल्याला काही सर्व्हिसेस आम्हाला लगेच देता येते, काही सर्व्हिसेससाठी आम्ही ऍप्लिकेशन गोळा करतो आणि मग नंतर देतो। पण उदाहरणासाठी आता जसं ताईने सिकल सेलचा हे रेस केला, तर आता 3-4 महिन्यापूर्वी आपल्याकडे निराधार योजनेचा लाभ ऑलमोस्ट 10-15 होता। आता जवळपास आमच्याकडे 1000 लोक आहेत ज्यांना आम्ही निराधार योजनेचा लाभ दिलाय। पूर्ण मॅपिंग केली आहे की किती पेशंट्स आहेत आणि ते प्रत्येक पेशंटला निराधार योजनेचा लाभ भेटला पाहिजे, अशी सगळी इन्स्ट्रक्शन तहसीलदारांना जाते। तर काम फक्त ऑफकोर्स शिबिरमध्ये आपण ह्या इन्श्योर करतो की 3-4 डिपार्टमेंट किंवा 10 डिपार्टमेंट सोबत येऊन बसतील,
पण कॅम्प टू कॅम्प मध्ये पण भरपूर काम होतो आणि त्या तक्रारीचं निराकरण होतो. तरी ज्या लोकांची कंप्लेंट आहे आणि त्यांना कधी पण वाटलं की त्यांना काही गुप्त बोलायचंय, काही समोर येऊन नाही बोलायचं, त्यामुळे मी माझा नंबर पण दिलाय की कोणाला काही पण माझ्यासोबत पण संवाद साधायचा तर डायरेक्टली येऊन आपण माझ्यासोबत बोलू शकतो.